राज्याचे माजी मंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर शेतकरी व दिव्यांगांच्या न्याय मागण्यांसाठी मशाल आंदोलन पुकारण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात प्रहार दिव्यांग क्रांती व जनशक्ती पक्षाच्या वतीने आमदार कैलास पाटील व राणा जगजित सिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर मशाल पेटून आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाच्या निमित्ताने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 11 एप्रिल रोजी होणारी जयंती विशेष साजरी करत कार्यकर्त्यांनी गळ्यात निळा दुपट्टा आणि हातात भगवा ध्वज व पेटती मशाल घेऊन सरकारविरोधात संताप व्यक्त केला। शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी तातडीने कर्जमाफी देण्यात यावी, तसेच दिव्यांगांना दरमहा 6,000 रुपये मानधन देण्याची मागणी आंदोलनात करण्यात आली। राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी तत्काळ करावी, पेरणीपासून कापणीपर्यंतचा खर्च MREGS अंतर्गत द्यावा, दिव्यांग बांधवांना 6,000 रुपये मानसिक मानधन मंजूर करावे, या प्रकारच्या 17 मागण्यांसाठी आमदार बच्चूभाऊ कडू यांनी सरकारविरोधात आंदोलन पुकारले होते। याबाबत राज्याचे मुख्यमंत्री तसेच मंत्री बावनकुळे, मंत्री उदय सामंत यांनी आमदार बच्चू कडू यांची भेट घेऊन तसेच फोनवरून संवाद साधला। यातील शेतकरी कर्जमाफीबाबत एक समिती स्थापन करून कर्जमाफी विषयाबाबत निर्णय घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी या सर्व प्रक्रिया राबवण्यासाठी 2 ऑक्टोबरपर्यंत वाट पाहणार असल्याचं सांगून त्यानंतर मात्र कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचं सरकारला सुनावलंय। त्यामुळे गेली 6 ते 7 दिवस सुरू असलेले उपोषण आमदार बच्चूभाऊ कडू यांचं आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती मिळाली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.